दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे। रत्नागिरीत धोकादायक व अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याची कारवाई नगर परिषदेने आता हाती घेतली। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन जागृत झालं आहे आणि रत्नागिरी शहरातील जे धोकादायक होर्डिंग्स आहेत, अनधिकृत होर्डिंग्स आहेत, त्यावर कारवाई सुरू झाले। आपल्यासोबत आहेत नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी पाटील साहेब। पाटील साहेब, काय सांगाल, नेमकी काय आता कारवाई सुरू झाली आहे? ही कारवाई मुंबईत जे होर्डिंग पडले त्या आम्ही पूर्ण सर्वे करत चालू आहे आणि या सर्वेमध्ये आम्हाला असं वाटलं की माळनाक्यामध्ये एक होर्डिंग आहे, ते होर्डिंग धोकादायक आहे, ते आम्ही जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्यात आम्ही काढण्याची कारवाई चालू आहे। अशाच प्रकारे जे पूर्ण सिटीमध्ये असे धोकादायक जे बॅनर दिसतील आम्हाला ते आम्ही काढून टाकण्याची कारवाई करणार आहोत। मुंबईतील दुर्घटना ही फार मोठी होती आणि त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रभर अशा अनधिकृत होर्डिंग्स असतील किंवा धोकादायक होर्डिंग्स असतील त्यावर कारवाई सुरू झाली। रत्नागिरीत देखील अशी कारवाई सुरू आहे। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।